नमस्कार, मी आयशा सय्यद. तुम्ही पाहताय ब्राउन टाउन. जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज लागतोय आणि पुणे जिल्हा परिषदेवरती निर्विवादपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आलेली आहे. ही निवडणूक मागच्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या अर्थानं बदलत गेली. सुरुवातीला विकासाच्या मुद्द्यावर लढली जाणारी ही निवडणूक नंतर मात्र भावनिकतेचा आधार त्याला कुठेतरी आला. भावनिक मुद्द्यावर ही निवडणूक पूर्णपणे बदलून गेली. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीमध्ये येत होते आणि 28 जानेवारीला सकाळी त्यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. त्यानंतर ही निवडणूक पूर्णपणे बदलून गेली. अवघा महाराष्ट्र या सगळ्या घटनेनंतर दुःखामध्ये होता. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि अर्थातच बारामतीकरही या सगळ्या दुःखातून अजूनपर्यंत सावरलेले नाहीयेत. मात्र पुणेकरांनी काय ठरवलं, पुण्यातल्या ग्रामीण भागाने काय ठरवलं, तर अजित पवार यांनी आपल्या भागासाठी भरपूर केलेलं आहे आतापर्यंत. आपण आता अजित पवार यांच्यासाठी काय करू शकतो, तर अजित पवार यांना आपण मत देऊ शकतो असं म्हणून ग्रामीण भागातला मतदार पुढे आला. अजित पवार यांची त्यांच्या कारकिर्दीतली 33 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीतली ही शेवटची निवडणूक होती. त्यांनी ग्रामीण भागातले एक उमेदवार त्यांनी स्वतः निवडलेला होता. जो कर्तृत्ववान असेल, जो निवडून येऊ शकतो, जो त्या भागासाठी काम करू शकतो, असा तरुण उमद्या व्यक्तीला त्यांनी निवडणुकीच्या या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती आणि त्याच्या प्रचारासाठी अजित पवार स्वतः या निवडणुकीमध्ये उतरणार होते. मात्र प्रचाराच्या सुरुवातीलाच प्रचाराचा शुभारंभ होण्याआधीच अजित पवारांचं जाणं हे अनेकांना चटका लावून जाणार होतं. उमेदवार एका अर्थाने खचले होते, मात्र लोक त्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी असं सांगितलं की अजित पवार हे नेतृत्व कुठेही थांबणारं नव्हतं. ते सकाळी लवकरच काम सुरू करायचे आणि तुम्ही आता थांबायला नको. तुम्ही लोकांमध्ये जाल आणि लोकच तुम्हाला निवडून देतील. त्या अर्थी ही निवडणूक लोकांनीच आपल्या हातामध्ये घेतली असं म्हणायला हरकत नाही. कारण कुठेही थेटपणे प्रचार झाला नाही. अजितदादांच्या जाण्यानंतर सगळ्यांनाच माहिती आहे की सगळेजण दुःखात आहेत आणि त्यामुळे कुठेही थेट प्रचार सभा झाल्या नाहीत. कुठेही लोकांमध्ये जाऊन थेटपणे मतं मागितली गेली नाहीत. मात्र तरी देखील ग्रामीण भागातला मतदार हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभा राहिला आणि त्याचाच जर का उत्तर आपल्याला पाहायचं असेल, त्याचा जर का परिपाक पाहायचा असेल, तर या निवडणुकीच्या निकालामध्ये आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतो. निवडणुकीचा निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं लागलेला. आता मी जिथं कुठे उभी आहे, तर ते आहे विद्याप्रतिष्ठानचं ग्राउंड, जिथं अजित पवारांचा अंत्यविधी झाला आणि इथं अवघा महाराष्ट्र आला होता. जिथं अजित पवारांना हा निरोप दिला गेला, तिथं आजही लोक येत आहेत. अजित पवारांना अभिवादन करतायत. आता जे निवडून आलेले जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील, ते देखील इथे येत आहेत, त्यांना अभिवादन करतायत. त्यातल्या काही लोकांशी मी बोलले, पण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ऑन कॅमेरा बोलू शकत नाही, कारण आम्ही आता इतके भावनिक झालेलो आहोत की दादांची आठवण, आम्ही निवडून आलेलो आहोत तरी देखील तो जल्लोष करायला आमच्यात बळ उरलेलं नाही, कारण आमचा नेताच आमच्यातून गेलेला. त्यामुळे या निवडून आलेल्या सदस्यांमध्ये आता निवडून आल्याचा एक आनंद तर आहेच, मात्र आपला नेता गमावल्याचं एक दुःख त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये पाहायला मिळतंय. सुरुवातीला विकासाच्या मुद्द्यावर लढली गेलेली ही निवडणूक नंतर मात्र भावनिक मुद्द्यावर फिरली. अजित पवार यांनी जी साथ घातली लोकांना, त्या साथीला आपण प्रतिसाद द्यायला हवा असं म्हणत ग्रामीण भागातल्या लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून दिलेलं आहे. आता या उमेदवारांची जबाबदारी इतकीच आहे की या पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये अजित पवारांनी जी विकासाची गंगा आणली ती वाहती ठेवणं हीच या उमेदवारांची जबाबदारी असेल. पुण्यातला ग्रामीण भाग कुणाचा, याचं उत्तर ग्रामीण भागातल्या लोकांनी दिलेलं आहे की कायम आम्ही अजित पवारांच्या पाठीशी होतो आणि पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग हा कायम अजित पवार यांचाच होता. या निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून जरूर सांगा.